पाठ 10वा. वस्त्र. धागे एकमेकात गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होतं. धागा एकमेकात गुंफणं म्हणजेच विणणं. लांब धागे विणून कापड तयार करतात. पण लांब धागा येतो कुठून? आता घरातला कापूस घ्या. जेवढा लांब करता येईल तेवढा करा. तळहातावर घेऊन तो एका बाजूकडे मळा. तुमच्या लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार झालीये. पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत. आता हीच प्रक्रिया यंत्रावर करतात. कापसाच्या धाग्यापासून कापड तयार करतात. मग कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार होतं? लोकर, ताग, नायलॉन, रेयॉन अशा अनेक स्रोतांपासून कापड तयार होतं. काही स्रोत हे वनस्पतीपासूनचे असतात तर काही स्रोत वेगळे असतात. नायलॉन आणि रेयॉन हे डांबरासारख्या पदार्थापासून मिळतं. कापड 2 प्रकारे विणता येतं. सुयांच्या सहाय्याने घराघरात तोरण, स्वेटर, कानटोपी या वस्तू बनवतात. तर कापड विणण्यासाठी हातमागाचा किंवा यंत्रमागाचा उपयोग होतो. विणलेल्या या कापडापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवतो आणि ते वापरतो. दिवसभर वापरलेले हे कपडे अनेक वेळा अस्वच्छ होतात. हे कपडे अस्वच्छ का होत असतील? आपण मैदानावर खेळतो, आपण रस्त्यावरून चालतो, आपण जेवताना अंगावर काहीतरी सांडतो. या अनेक कारणांमुळे कपडे अस्वच्छ होतात. पण त्यामुळेच हे कपडे स्वच्छ करणंही गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं ही एक चांगली सवय आहे. आरोग्य चांगलं राहावं आणि नीटनेटकं दिसावं यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करायचा. आता हे कपडे स्वच्छ कशाने करायचे? तर कपडे धुण्यासाठी साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप अशा अनेक वस्तू वापरल्या जातात. आणि या वस्तू नसतील तर कपडे धुण्यासाठी आपण पाणी फक्त वापरलं तरीही चालेल. तर कपडे धुण्यासाठी आपण रिठे, धुण्याचा सोडा, हिंगणबेट, चुनखडी अशा पदार्थांचा वापरही आपण करू शकतो आणि या सर्व नैसर्गिक वस्तू आहेत. तुम्ही बालवाडीत असताना जे तुमचे कपडे होते ते आता तुम्हाला 4थीत आल्यावर होतात का? नाही होत. कारण कपडे जरी चांगले राहिले असले तरी आता तुम्ही मोठे झाला आहात. तुमच्या शरीराचा आकार वाढलाय आणि म्हणून त्यावेळचे कपडे तुम्ही आता वापरू शकत नाही. मग वापरत नसलेल्या या कपड्यांचं काय होतं? तर बरेचसे लोक आपल्या घरातले जुने कपडे बोहारणीला देऊन त्या बदल्यात नवीन भांडी घेतात. या कपड्यांचं होतं काय? तर कपडे हे जुने झाले तरी टिकाऊ असतात. त्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करता येतो. जुने कपडे जर चांगले असतील तर आपण गरजवंताला ते देऊ शकतो, म्हणजे त्या कपड्यांचा वापर होतो. पण समजा कपडे फाटले तर त्यापासून गोधडी किंवा पायपुसणी करता येतात. कपड्यांची सुतं वेगळी करून नवीन कापड तयार करता येतं. अगदी जीर्ण झालेले जे कपडे असतात त्यापासून लगदा तयार करतात आणि त्याच्यापासून कागद तयार करता येतो. या कागदाचा उपयोग ताटल्या, फुले हे करण्यासाठी होतो. म्हणजे बघा, कपड्यांचा उपयोग किती वेगवेगळ्या ठिकाणी आपण करू शकतो. आता कपड्यांमधली विविधता बघत असताना तुमच्या लक्षात येईल की वर्षभर आपण एकच प्रकारचे कपडे घालत नाही. हवामानानुसार उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे घालतो, पावसाळ्यामध्ये लगेच वाळतील अशा प्रकारचे कृत्रिम धाग्याचे कपडे घालणं चांगलं, आणि थंडीच्या दिवसात आपण लोकरीचे कपडे वापरतो. याशिवाय सण किंवा उत्सव असतील तर आपण पारंपरिक कपडे घालतो किंवा जरीचे किंवा जास्त उठावदार अशा प्रकारचे कपडे घालतो. तुम्ही फोटोचे अल्बम बघत असताना तुम्हाला जुन्या काळातले कितीतरी फोटो दिसतात. त्यावेळेला ते लोक घालत असणारे पोशाख आणि सध्याचे लोक घालत असणारे पोशाख यामध्ये हळूहळू बदल झालेला तुम्हाला जाणवेल. हा बदल का झाला असेल? त्यावेळेला समाजात असलेली पद्धत आणि आता शिक्षणामुळे
किंवा इतर राज्य आणि परदेश येथील कपडे वापरण्याच्या पद्धती आपण स्वीकारल्यामुळे आपल्याही पोशाखांमध्ये फरक दिसायला लागलाय. आता स्वाध्याय. खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या. बरोबर उत्तर: मेंढी, लोकर, स्वेटर. कापूस, सूत, कापड. ताग, धागा, पोत. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.